स्ट्राइक वरती खेळतोय राजेश मिरकुटे आणि नॉन स्ट्रायकरला खेळतोय संदीप. गोलंदाजी करतोय तो गोलंदाज स्वप्नील. पॉवर प्लेचं रिंगणाच्या बंधनातलं पहिलं षटक गोलंदाजी करतोय स्वप्नील. आता मात्र चेंडू जातो पॉईंटच्या दिशेला. इथे मात्र धावबादसाठी अपील करतो आणि पहिला झटका धावबाद. राजेश मिरकुटे यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज दादू झुंजारराव. रनआउटच्या रूपात पहिला हजरा दादू झुंजारराव. दादू वन डाऊन साठी उतरतोय तो दादू झुंजारराव. बघूया गोलंदाजी करतोय तो स्वप्नील. शिवछत्रपती वॉरियर्स या संघाचं खातं धावफलक 1 धाव 1 बाद 1 धाव. बघूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी करेल गोलंदाज स्वप्नील. रिंगणाच्या बंधनात षटक. पुन्हा एकदा आता मात्र ग्लान्स करण्याचा प्रयत्न करत होता. प्रयत्न फसला आणि निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूने आपलं षटक प्रगतीपथावरती नेतोय तो गोलंदाज स्वप्नील. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र चेंडू उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव घेण्यात यशस्वी. इथे मात्र रनआउट करण्याचा प्रयत्न करतोय परंतु 1 अतिरिक्त धाव इथे नक्कीच मिळते. 2 धावांची वाढ. या 2 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावा. 1 गडी बाद 3 धावा. अजूनही या पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया उर्वरित 2 चेंडूंमध्ये किती धावा काढण्यात यशस्वी होत आहेत प्रेक्षक मायबाप. एक नक्कीच रोमांचकारी मुकाबला, एक सामना बघायला मिळाला विक्ट्री विराज आणि श्री स्ट्रायकर या संघांदरम्यान. यावेळेस मात्र चांगला ग्लान्स आणि चेंडू जातोय सरळ सीमारेखा पार चौकार. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सामना करेल दादू. लेफ्ट आर्म वर द विकेट. गोलंदाजी करतोय. आता मात्र स्टेप अप होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. इथे मात्र धावाची संधी आणि हा दुसरा झटका धावाच्या रूपात. दादू परततोय आपल्या पॅव्हिलियन मध्ये. एका चौकाराच्या साह्यानं दादू पॅव्हिलियन मध्ये वापस. षटक समाप्ती. बॅट्समन योगेश आता नवीन बॅटचा प्रश्न लगातार 2
या वेळेस स्ट्राईक वरती खेळतोय तो संदीप, नॉन स्ट्रायकर एंडला नवीन आलेला फलंदाज योगेश, गोलंदाजीची कमान सांभाळतोय तो प्रमोद, दुसरं षटक प्रगती पथावरती ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल, नॉन पॅव्हिलियन एंडने गोलंदाजी करतोय तो गोलंदाज प्रमोद. पहिला चेंडू गुडलाईन डिलिव्हरी, टप्पा खाऊन चाललेला चेंडू, चेंडू जातोय पहिल्याच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते संदीप याला. एका धाव्याने धावसंख्येत वाढ होती, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवरती. आता मात्र पहिल्यांदाच स्ट्राईक वरती खेळतोय तो फलंदाज योगेश, गोलंदाजी करतोय प्रमोद ओव्हर द विकेट. हा मात्र स्कोअर पद्धतीचा चेंडू, चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाकडे, डीप मध्ये फील्ड करेपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येत वाढ होतीये, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावांवरती. 2 बाद 9 धावा. पहिले 2 म्हणजेच ओपनिंग प्लेयर आणि वन डाऊनचा बॅट्समन दोन्हीही फलंदाज रनआउटच्या रूपात बाद झालेत. घड्याळ पळतोय, बघूया. आता मात्र पुन्हा एकदा स्लोवर करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सरळ सीमारेखा पार, षटकार डीजे. छत्रपती शिवरायांना जन्म देणारी माऊली जिजाऊ, या जिजाऊ माऊलीवरती हे एक सुंदर गीत मुजरा मानाचा माऊली जिजाऊला. पुन्हा एकदा सामन्याकडे, यावेळेस मात्र उत्कृष्ट चेंडू, परंतु यष्टीरक्षण काही तितकंच चांगलं नाही. बॅटची बाहेरून कडा घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाकडे जातोय, परंतु पकडण्यात अयशस्वी. एक अतिरिक्त धाव इथे नक्कीच मिळते. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवरती. या षटकातील पुढचा चेंडू प्रगतीपथावरती, बघूया पुन्हा एकदा. आता मात्र चेंडू जातोय, हा 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 हा, काय उत्कृष्ट झेल पकडलाय विलास वारघडे यांनी. अतिशय उत्तम पद्धतीचा झेल, डीप मिडविकेटच्या दिशेने धावत येऊन स्क्वेअरला झेल पकडणं इतकं सोपं नसतं आणि धावत येऊन पकडलेला हा उत्तम असा झेल. आता मात्र योगेश पॅव्हिलियन मध्ये परततोय. योगेशाची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज नवीन फलंदाज राहुल. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने टोळवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय सीमारेखा पार, चौकार. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जवळ पोहोचली. आठ मिनिटे झालेली आहेत या सामन्यातील. उर्वरित 19 मिनिटे शिल्लक. 19 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं टाकायचे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट तुम्हाला मिळणार नाही, याची नोंद घ्यायची. विलास तिसरं षटक घेऊन येतोय. विलास राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस राहुल साठी. आता मात्र बॅकफूटला खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागतंय राहुल याला. वैयक्तिक खातं खोलतोय 1 धाव्याने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावांवरती.
आता मात्र उत्कृष्ट पद्धतीचा ग्लान्स करतो, चेंडू जातो स्क्वेअरलेगच्या दिशेने. बघूया, एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते संदीप याला. एका धावेने धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या जवळ पोहोचते 22 धावांवरती. विलास याचा पुढचा चेंडू, एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने तैनात डीपला, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट, एक क्षेत्ररक्षक वाईडिश मिडऑनच्या दिशेने. बघूया, आता मात्र पुन्हा एकदा एकच धाव घेण्यात यशस्वी होतोय तो राहुल. एका धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ, धावसंख्या जवळ पोहोचते 23 धावांवरती. आता मात्र उत्कृष्ट ऑफ ब्रेक करतोय, चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. बघूया, क्षेत्ररक्षक पळतोय परंतु चेंडू काही अडवता आला नाही. चेंडू जातोय सीमारेखा पार, चौकार. या षटकातील अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बघूया, एक चेंडू लेग ब्रेक, दुसरा ऑफ ब्रेक. आता मात्र पुन्हा एकदा ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न, चेंडू लेगच्या दिशेने. एक धाव धावण्यात यशस्वी, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथे काही राहुल धावत नाहीये आणि राहुल आऊटची संधी. संदीप मात्र इथे काहीशा नाराज दिसतोय राहुल याच्यावरती, कारण सतत 3 चेंडूंवरती 2 धावा निघू शकल्या असत्या, परंतु थोडीशी ढिली धाव. यावेळेस मात्र लेग ब्रेक आणि चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण नक्कीच पाहावयास मिळतंय. 2 धावा काढण्यात यशस्वी, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावांसाठी षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जवळ पोहोचली ती 31 धावांवरती. डीजे मात्र वेळेची बंधनं आपल्याला नक्कीच पाळावी लागतील, कारण याच्या आधी जो सामना झाला अंगामध्ये धगधग वाढवणारा सामना, अतिशय चुरशीचा सामना, विक्ट्री विराज आणि श्री स्ट्रायकर या संघामध्ये, या 2 मातब्बर संघांमध्ये झालेला सामना. त्यांचं सामना त्वरित चालू करायचंय. चौथं षटक प्रगती पथावरती, 4थं षटक घेऊन येतोय तो नवीन गोलंदाज स्वप्नील. तुम्ही कशाला बोलता? नो बॉल होता ना खुल्ला, तू कशाला बोलतो त्याला? इथे मात्र थोडीशी टेक्निकल प्रॉब्लेम इथे नक्कीच पाहावयास मिळत आहेत. 31 धावा, 3 बाद 31 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 31 धावा, 10.33 10.33च्या सरासरीने ते धावसंख्या उभारण्यात यशस्वी होत आहेत शिवछत्रपती संघाचे. इथे मात्र 5 चेंडून 5 षटकांचा सामना, 4थं षटक कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले, आणि मला वाटतंय त्याचवरनं थोडीशी गडबड, टेक्निकल प्रॉब्लेम नक्कीच म्हणावा लागेल. कंपल्सरी यावेळेस मात्र नॉन पॅव्हेलियन एंडनं गोलंदाजी करतोय, कारण आतापर्यंतचे जेवढेही सामने झाले पॉवर प्लेचं षटक हे पॅव्हेलियन एंडनं होत होतं, पहिल्यांदाच नॉन पॅव्हेलियन एंडचं षटक. यावेळेस मात्र उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सरळ मिड विकेटच्या दिशेला, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु 2 धावा घेण्या
करण्यात यशस्वी. 2 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जवळ पोहोचतीये 33 धावांवरती. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वरती खेळतोय तो राहुल. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. डीप मिड ऑफ वाईडिश काऊ कॉर्नर. त्याचबरोबर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात. बघूया पुन्हा एकदा स्वप्नील राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने जाणारा चेंडू. दुसऱ्याचा प्रयत्न. बघूया दुसरा प्रयत्न सफल आणि उत्कृष्ट धाव. इथे नक्कीच प्रशंसा करावी लागेल दोन्ही फलंदाजांची. चांगली रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच म्हणावी लागेल. राहुल आणि संदीप या दोघांमध्ये 2 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावांवरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू स्वप्नील याचा. आता मात्र पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने टोळवण्याचा प्रयत्न. ग्राउंड शॉट नक्कीच म्हणावा लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघूया आणि पंचांचा निर्णय. आणि इथे मात्र पंचांनी पेटाळलाय. सहजरित्या धाव पूर्ण करतोय आणि आपल्या धावांचं डोंगर उभा करण्याचा प्रयत्न करतात संदीप आणि राहुल. 2 धावांनी आपला धाव फलक वाढवतायत संदीप आणि राहुल. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावांवरती. 3 बाद 37 धावा. पुढचा चेंडू स्वप्नील याचा. यावेळेस मात्र उंचावरून पळवलेला चेंडू जातोय लॉंगच्या दिशेला. सीमारेखा पार. 1 बाउंस चौकार. धन्यवाद. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बघूया 5वा चेंडू राहुल याच्यासाठी. आता मात्र पुन्हा एकदा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली बसतोय. नारायणजी मध्ये नगरसेवक विकासजी वारगडे यांचे आगमन मंडळाकडून हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र ठाकरे यांचे आगमन मंडळाकडून हार्दिक स्वागत. या पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया किती धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. पॉवर प्लेचा किती फायदा उचलतायत फलंदाज राहुल. यावेळेस पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने टोळवलेला चेंडू. परंतु 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच क्षेत्ररक्षक. एकाच धावेने समाधान. 4थ्या षटकाची समाप्ती. डीजे बाद 42. बॉलर कोण आहे? अंतिम षटक घेऊन येतोय प्रमोद. उमेश यावेळेस उत्कृष्ट गोलंदाजी करताना उमेश उमेश भोईर फलंदाजीमध्ये टेनिस क्रिकेटच्या जगतामधला एक बादशाह पिंटू पारचा याच्यासारखा स्टान्स आणि फलंदाजीची शैली असलेला हा उमेश भोईर. बघूया पुढचा चेंडू. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाकडे, परंतु गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सरळ सीमारेखा पार. चौकार.
पुन्हा एकदा उमेश सज्ज. आता मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि क्षेत्ररक्षण इथे नक्कीच पाहायला मिळतंय मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि 2 धावा चोरण्यात यशस्वी होतो इथे राहुल आणि संदीप. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 48 धावांवरती. अजूनही या इनिंग मधलं या पारी मधले शेवटचे 3 चेंडू शिल्लक. बघूया राहुल आणि संदीप किती धावा काढण्यात यशस्वी होत आहेत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चौथा चेंडू. आता मात्र उत्कृष्ट चेंडू. इथे मात्र एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच करतील परंतु इथे मात्र धावबाद होऊन आपल्या पॅव्हिलियन मध्ये परततोय तो राहुल. बिल्डिंग घेतो एकच नाही झाला डिंपल एकच नाही राहुल याच्या जागेवरती नवीन फलंदाज आधी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाजी करतोय उमेश. स्ट्राईकला खेळतोय संदीप. आता मात्र उंचावरून खेळलेला चेंडू सीमारेषेजवळ परंतु पुन्हा एकदा एक उत्कृष्ट झेल विलास वारगडे याच्या हातात. कारण आतापर्यंत प्रत्येक झेल टिपलेला आहे विलास वारगडे याने. नवीन फलंदाज पंकज. शेवटचा चेंडू. आता मात्र टोळण्याचा प्रयत्न करून केला. चेंडू जातो वाईडिश काऊ कॉर्नरच्या दिशेने. मात्र 2 धावांचा प्रयत्न नक्कीच केलेला. इथे मात्र धाव बाद होतोय आणि अशा पद्धतीने पारीची समाप्ती. 50 धावा जिंकण्यासाठी 51 धावांचं आव्हान.